पिंपरी चिंचवडमधील डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये कोयत्यानं वार. कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी क्षुल्लक कारणावरून उगारला कोयता. एकमेकांकडे बघितल्यामुळे आणि फोनवर मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळे घडला हा प्रकार. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या 3ऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये हा प्रकार घडलाय. काल इंजिनिअरिंगचा पेपर सुरू होता. नेहमीप्रमाणे विद्यार्थी पेपर देऊन घरी जात होते. यावेळी यातील काही तरुण त्या ठिकाणी बसून फोनवर बोलत होते. दरम्यान एकमेकांकडे बघितल्यामुळे तसेच फोनवर मोठ्या आवाजात बोलत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वाद झालाय. यातील एका गटाच्या तरुणांनी थेट त्यांच्याकडे असलेला कोयता उगारला. सुदैवाने यात कुठलाही विद्यार्थी जखमी झालेला नाही. या संपूर्ण प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील कारवाई सुरू आहे. अजिंक्य डी.वाय. पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांवरती झालेल्या प्रकरणी काय माहिती समोर येते? दिघी पोलीस नदीमध्ये अजिंक्य डी.वाय. पाटील कॉलेज आहे. ह्या कॉलेजमध्ये दिनांक 8/5 रोजी 8:05ला संध्याकाळी 2 विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे पूर्वीचा वाद, 2 विद्यार्थ्यांचा, कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 2 विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या वादावरून कॉलेजमधल्याच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याच्या मित्रांसोबत येऊन कॉलेजच्या आत कॅम्पसमध्ये तिथे कोयत्याने फिरून दहशत निर्माण केली होती. त्या अनुषंगाने आपल्याला ज्या विद्यार्थ्यांचा वाद झाला होता त्या विद्यार्थ्यांची आपण तक्रार घेऊन इथे 225/24 अन्वये इथे आणि 143/47 परत 4/25 आणि क्रिमिनल अमेंडमेंट लॉ याप्रमाणे आपण इथे गुन्हा दाखल केलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी असं कॉलेजमध्ये या जो प्रकार केला आहे त्यांच्यावर आपण योग्य ती कायदेशीर कारवाई केलेली आहे. किती जणांना ताब्यात घेण्यात आलं? 4 पैकी 2 मुलांना ताब्यात घेतलेलं. हल्ला करणारे सर्व गुन्हेगार होते की विद्यार्थी आहेत? नाही, हे सगळे विद्यार्थी आहेत. आणि हा विद्यार्थ्यांमधला वाद होता. कॉलेजच्या शिकणाऱ्या मुलांचा एकमेकाशी क्षुल्लक कारणावरून झालेला वाद आहे. आणि त्या वादामध्ये यांनी प्रकरणाचं गांभीर्य न ओळखता त्यांनी सदर ठिकाणी हत्याराचा दुरुपयोग करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. अशा विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन करणार आहात? आम्ही पोलीस दलातर्फे असंच विद्यार्थ्यांना आवाहन करेल की कॉलेज हे शिक्षणाचं माध्यम आहे, करिअर घडवण्याचं माध्यम आहे. ह्या ठिकाणी करिअर घडवलं पाहिजे. जर अशा प्रकारचा जर कोणा गुन्हेगारी स्वरूपात गुन्हा दाखल झाला तर त्याचं पूर्ण आयुष्य पुढे खराब होऊन जातं. त्याला पुढे पोलीस क्लिअरन्स किंवा सर्व्हिसला पुढे त्याच्या आयुष्याचं करिअर घडवण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तर असं विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या ठिकाणी असं कुठलाही प्रकार करू नये. आणि जर केलाच तर त्याला पोलीस सक्षम आहेत. पोलीस यावर नक्कीच कारवाई करतील.